यासाठी आपण नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत आपण तिरंगा थाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या माननीय जिल्हा समन्वय अधिकारी DCO मॅडम उपस्थित झालेले आहेत। तसेच आपल्या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर गायत्री जोशी ह्या पण शकुंतलाताई रत्न पारखे यांचं स्वागत आपल्या अध्यक्षा करतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। थकल्या का? अजून उद्याचा दिवस बाकी आहे आपल्याला। मग करते तिच्या प्रेझेंटेशन सरस्वती महिला बचत गट आणि गावातला माझी थीम इथे चंद्रयान-3 आहे आणि तो रिपब्लिक डे आणि त्याच्यावर पण आधारित आहे की जसं चंद्रयान-3वर सगळ्यात पहिले महिला गेली अंतराळवीर, त्याच्यावर मला महिलांना सांगायचं आहे की महिला जाऊ शकते, काहीही करू शकते। ते ग्रामीण महिलांसाठी स्पेशली आणि हा तिरंगा आहे वेगवेगळ्या त्यांनी बनवलेला आहे, त्या गाजर आणि चावल आणि हरभऱ्याचं चटणी। आणि हे की जसं की आपण 15 ऑगस्ट रिपब्लिक डेला सगळे एकत्रित होतो त्यावेळेस झेंडे वगैरे असतात, त्या सगळे एकत्र येतात, नाहीतर पण कोणाला वेळ नसतो, काहीच नसतो। आणि तसं की मागीमध्ये मला हे सांगायचं आहे की याच्यामध्ये जे ग्रामीण महिला आहे याच्यात त्या खूप समोर गेलेल्या आहेत, त्या जाऊ शकतात, कोणावर डिपेंड राहण्याची त्यांना गरज नाही, कारण ते स्वतःचा बचत करून हे करू शकतात। आणि हे इस्रोचं चंद्रयान रामबोरे राहणार रुईखेड मांडा, गटाचे नाव तुळशीराम महाराज बचत गट। काकडी, मुळा आणि गाजर हे त्याच्यामधून आपल्याला अजीवनसत्व मिळते आणि पौष्टिक म्हणून आहारामध्ये त्याचा सहभाग होतो। परमेश्वर, माझं गटाचं नाव विश्वास आणि मी धाडमध्ये राहते। जे पासून आपल्याला AB जीवनसत्व मिळते आणि हे खाण्यामध्ये एकदम म्हणजे महिलांसाठी चांगले आहे। जसं दुसरं तर काही महिलांना ज्या काही वस्तू आहेत काजू बदाम वगैरे त्या तर ग्रामीण भागातल्या महिला घेऊन खाऊ शकत नाही, हे कसे फ्रूट वगैरे कमी याच्यामध्ये असतात ते खाऊ शकतात। कसं मला मीना पंजाबराव देशमुख, माझं गाव तराडखेड, महिला बचत गट। हे मी कडधान्य आता चांगलं राहतं। विजय मोरे, गाव तराडखेड, गट तथागत महिला बचत गट। हे मी पालक भाजीचं बनवलं, जे आरोग्यासाठी चांगलं असतं आणि हे गाजरही खायला समजा शरीरासाठी चांगलं असतं। हे मुळा, ही खीर बनवली, पालक भाजी आहे, हे शिरा बनवला। माझं नाव भारती अशोक हिवाळे। मध्ये मी बचत गटामध्ये आले तेव्हापासून बरंच काही महिलांना वेगळ्याच प्रकारची प्रेरणा मिळते आणि याच्यापासून हे बनवलं। रामू खंडारे, पिंपळगाव सराई, परिवर्तन गटामधून आली आहे आणि हे अजीवनसत्वासाठी चांगलं आहे, त्याच्यामुळे मी फ्रूटचा तिरंगा बनवलेला आहे। छान वैशाली काय मी दीपाली हिवाळे, सावित्रीबाई गट। मी तिरंगा हा भातापासून तयार केलेला आहे। तिरंग्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पहिला कलर केशरी हा त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे, दुसरा रंग पांढरा हा शांततेचं प्रतीक आहे आणि तिसरा रंग हिरवा हा समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक आहे। त्याच्यात 24 आऱ्या असतात आणि हे बीट आहे, हे शरीराला रक्तवाढीसाठी महत्त्वाचं आहे। धन्यवाद। नाव ज्योती दीपक इंगोले, माझ्या गटाचं नाव सावित्रीबाई। आता माझ्या सगळ्या बहिणींनी सांगितलंय कशात काय असते, कशात काय असते, आणि त्याच्यावर तर मी काही बोलत नाही, पण मी महावीमवर असं बोलू इच्छिते की महावीम असं हे आहे, प्लॅटफॉर्म आहे की ज्या तळागाळातल्या ज्या महिला आहेत, माझ्या बहिणी आहेत, त्या वर कशा येतील हे यांचा प्रयत्न असतो। आणि हे आमचा तिरंगा स्टॉल कशासाठी ठेवला की सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी एकमेकींना याच्यात हे आहे, याच्यात ते आहे, काही काहींना माहीत नसतं
आणि जवळपास आमच्या खेड्यापाड्यातल्या महिला जसं ताईंनी सांगितलं काजू बदाम तूप एवढं महागडं आम्ही खाऊ शकत नाही, पण हे भाजीपाला आमच्या शेतात असतो म्हणून आम्ही हा ताजा उकळून खाऊ शकतो. त्यामुळे आमचं शरीर असे आमच्या कधी पाय दुखत नाही किंवा आम्हाला पोटाला त्रास होत नाही किंवा आमचं पण माझं वाढलेलं आहे बरं हड्ड्या मजबूत होण्यासाठी. त्याच्यानंतर जेवण झाल्यावर नागिनीचं पान खायचं म्हणजे जेवण पचन होतं म्हणून ते नागिनीचं पान. छान ज्योतिताई, तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन केलं. प्रशांत साळकर, सखी महिला बचत गट, माळवीच्या पाणी आणि माझं प्रदर्शन आहे काकडी, मुळा, गाजर आणि बीट. काकडी ही पाण्याचं प्रमाण वाचण्याच्या वजनासाठी चांगलं आहे आणि मुळा पण पचनक्रियासाठी छान आहे, बीट पण ब्लडसाठी छान आहे आणि गाजर डोळ्यासाठी छान आहे. म्हणून मी शॉर्टकटमध्ये जेवढं होईल माझ्याकडनं प्रयत्न मी कमी वेळेत प्रयत्न केला. आणि मला खरंच मॅडम एवढंच म्हणायचं, ताईने सांगितलं खरंच खूप म्हणजे खूप आम्ही घरातच राहत होतो, बाहेर कुठे जाणं नाही. आमचा फर्स्ट टाईम आहे स्टॉल लावण्याचा. एवढा छान अनुभव आला, एवढं छान वाटलं इथं येऊन. म्हणजे आम्ही कामं खूप केले, छान वाटलं, मेहनत केली, सगळं प्रतिसाद छान भेटला आणि तुमच्यामुळे आम्हाला एवढं प्रोत्साहन भेटलं त्याच्याबद्दल धन्यवाद. खूप छान. माझं नाव अश्विनी राहुल तायडे आहे. आमच्या बचत गटाचं नाव उमेद महिला बचत गट आहे. मोसंबी आहे, याच्यात ए आणि सी विटॅमिन आहेत. अश्विनीताई छान. माझं नाव पार्वती आहे. मोसंबी खाल्ल्याच्याने शरीराला छान अश्विनीताई. माझं नाव पार्वती ज्ञानदेवी आहे, संगीत नगर सिनियर रमाई बचत गट. जाधव मॅडम आणि सर्व महिला इथं जमलो आहे. कोणत्याही हिरव्या भाजीपाल्या शरीराला सपोर्ट देते. त्याच्यामुळे मी कांद्याची पात आणि पत्ताकोबी ठेवलेली. त्याच्यापासून आपल्या जीवनाला कांदे भाजी खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते आणि जर आपलं बाराही महिने भाज्या यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेट्स इयर घोषित केलेलं आहे, तर मी सगळ्या मिलेट्सपासून बनवलेले थालीपीठ बनवले आहेत तिरंगामध्ये. आणि ही व्हाईट चटणी नारळाची, या 3 गोष्टी बनवल्या. आणि पालक, बीट या सकस आहार आहे आपल्या महिलांसाठी, रक्तवाढीसाठी या गोष्टी खूप पूरक आहेत. थँक्यू. छान. धन्यवाद. छान. सर्वांनी आपलं आरोग्य कसं छान राहावं. ग्रामीण भागातील महिला खूप कष्ट करतात, काबाड कष्ट करतात, पण आपल्या आहाराकडे, आपल्या आरोग्याकडे वेळेवर योग्य लक्ष देत नाहीत. नाही, सकाळचा नाश्ता झालं, जेवण झालं, संध्याकाळचं जेवण, म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत महिला ही अत्यंत कामामध्ये लीन असते आणि आपल्या आरोग्याकडे सतत दुर्लक्ष करते. म्हणून आपल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये माविमच्या माध्यमातून आरोग्य हे महिलांचं कसं सुदृढ राहील यासाठी प्रयत्न असतो. आणि म्हणूनच नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तरी आपल्या इथे डॉक्टर सावजी मॅडम